आदिवासी विद्यार्थ्यांना डीबीटी 3 महिन्यांनी मिळत असल्यानं विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। शासनातर्फे डीबीटी रद्द करण्यात यावी, धडगाव अक्कलकुवा येथील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ताजे जेवण मिळावे म्हणून किचडशेड पद्धत बंद करण्यात यावी, यांसह विविध मागण्या आमदार आमशा पाडवी यांनी विधिमंडळात केल्या आहेत। माझ्या मंत्री महोदयांना हा विनंती राहील का जेव्हा डीपीटीद्वारे आपण आदिवासींना जेही देतो हे 3 महिन्याने देतामुळे गरीब आदिवासी विद्यार्थी आहे त्या शाळामध्ये आल्यानंतर तो डीबीटी मला भेटेल या आशावर जर 3 महिन्याने देणार तर तो त्या शाळामध्ये 100 किलोमीटर 90 किलोमीटर 80 किलोमीटरहून लांब विद्यार्थी त्या शाळामध्ये तो विद्यार्थी वसतिगृहामध्ये जातो आणि त्याला जर 3 महिन्याने जर त्याला डीबीटी देत असेल तर तो विद्यार्थी खाणार काय, शिक्षण करणार का खाणार काय? गरीब विद्यार्थी त्या वसतिगृहामध्ये जातात आणि म्हणून 3 महिन्यानंतर जे डीबीटी देता माझे तर मंत्री महोदयाला सरकारला विनंती आहे डीबीटी रद्द करा, जे जुने प्रमाणे द्या, जेणेकरून या डीबीटीसाठी आम्ही शिक्षणाचा रस्ता कशाला बघायचं, वर्षानुवर्ष तोच विषय आमचा चालू आहे। म्हणून माझी पहिले स्पेसिफिक मंत्री महोदयांना विनंती आहे का डीबीटी रद्द करा। दुसरं, जे वसतिगृहामध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांना जे किचन शेडमधून जे जेवण दिला, धडगाव अक्कलकुवाचे विषय करतो मी, नंदुरबारमध्ये त्याचा जेवण तयार होतो आणि 70 ते 80 किलोमीटरवर तो जेवण घेऊन जातात। तो जेवण हजारो मुलांचं जेवण तयार असतो। त्या जेवणला सकाळी 4 वाजता तयार होतो का 5 वाजता तयार होतो, तो 2-3 वाजे त्या विद्यार्थीपर्यंत जातो, तोपर्यंत वास मारतो। तर माझे मंत्री महोदयांना विनंती आहे का हे किचन शेड आहे बंद करा, जुनी पद्धतीने त्या विद्यार्थीला त्या चांगला ताजा जेवण भेटायला पाहिजे, हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे। जे वसतिगृहामध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांना जे किचन शेडमधून जे जेवण दिला, धडगाव अक्कलकुवाचे विषय करतो मी, नंदुरबारमध्ये त्याचा जेवण तयार होतो आणि 70 ते 80 किलोमीटरवर तो जेवण घेऊन जातात। तो जेवण हजारो मुलांचं जेवण तयार असतो। त्या जेवणला सकाळी 4 वाजता तयार होतो का 5 वाजता तयार होतो, तो 2-3 वाजे त्या विद्यार्थीपर्यंत जातो, तोपर्यंत वास मारतो। तर माझे मंत्री महोदयांना विनंती आहे का हे किचन शेड आहे बंद करा, जुनी पद्धतीने त्या विद्यार्थीला त्या चांगला ॲडमिशन झाल्यानंतर 8 दिवसांमध्येच डीबीटीचे 3 महिन्यांचे पैसे विद्यार्थ्यांना दिले जातात आणि सेंट्रल किचनद्वारे विद्यार्थ्यांना गरम, ताजे आणि पोषक अन्न दिले जात असल्याचं यावेळी आदिवासी विकास मंत्री यांनी स्पष्ट केलंय। अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यानंतर 7 दिवसाच्या आत ॲडव्हान्समध्ये 3 महिन्याचे पैसे दिले जाते डीबीटी थ्रू। त्यामुळे त्यांना मग किती लांब राहते हा विषय नाही, ॲडव्हान्समध्ये दिले जाते आणि ॲडव्हान्समध्ये मी ॲडव्हान्समध्ये थांबा उत्तर होऊ दे आमदार महोदय, उत्तर होऊ दे। चुकीचं असेल तर हक्कभंग आणा। आता बसा खालती बसा। आमदार महोदय खालती बसा। आमदार महोदय प्रवेश झाले, आमदार महोदय, अध्यक्ष महोदय, प्रवेश झाल्यानंतर इन ॲडव्हान्स 3 महिन्याचे पैसे शासनामार्फत डीबीटी थ्रू त्या विद्यार्थ्यांना मिळतात। नाही मिळतात। आणि एक मिनिट मंत्री महोदय, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट। तुम्ही प्रश्न विचारलात, मंत्री उत्तर देत आहेत, त्यांचं उत्तर चुकीचं असेल, खोटं असेल, त्या संदर्भात तुम्ही उचित कारवाई करा। असं एकमेकांना चॅलेंज करत बसू नका सभागृहात। बसा खाली, बोला। आणि प्रवेश झाल्यानंतर त्यांना 3 महिन्याचा ॲडव्हान्स डीबीटी दिले जाते, सोबतच सेंट्रल किचनच्या अनुषंगाने बोलले आहेत। अध्यक्ष महोदय, अनेकदा ग्रामीण भागामध्ये विखुरलेल्या परिस्थितीमध्ये वसतिगृह आश्रमशाळा आहे, त्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना पोषक आणि चांगलं जेवण मिळावं म्हणून सेंट्रल किचनच्या माध्यमातून त्यांना गरम जेवण पुरवले जाते। त्यामुळे सेंट्रल किचनचा चांगला रिझल्ट आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांना चांगलं शुद्ध आणि चांगलं जेवण प्रोटीनयुक्त मिळत आहे। त्यामुळे आमदार महोदय, मी अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगू इच्छितो की चांगलं जेवण मिळत आहे आणि गरम जेवण मिळत आहे।